श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या जीवनातील थकवा दूर होईल. तुम्हाला स्वामींच्या कृपेने अशी दिव्य शक्ती मिळेल ज्यामुळे तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकत असताना तुमचं मन पूर्णपणे सकारात्मक होईल. ज्या गोष्टी तुमच्यापासून लांब गेल्या, ज्या गोष्टींमुळे तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले, त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला परत मिळण्यास मदत होईल. स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील चांगल्या इच्छासुद्धा नक्कीच पूर्ण होतील. हा संदेश तुमच्या मनाला शांतता देणारा आहे. या संदेशामुळे तुमच्या जीवनात नक्कीच मोठा चमत्कार घडेल. हा संदेश ऐकत असलेले प्रत्येक भक्त आज भाग्यवान ठरणार आहेत. स्वामी भक्तांनो, हा संदेश न चुकता शेवटपर्यंत ऐका. जर तुम्ही आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, एक विनंती आहे. हा संदेश सुरू करण्यापूर्वी कमेंट्स बॉक्समध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मन जरी थकलं असेल, परिस्थिती जरी कठीण असेल, जीवनातील दिवस अपेक्षेप्रमाणे जात नसेल, तरीही आता कुठेतरी पुन्हा उभं राहण्याची ताकद मनामध्ये शिल्लक आहे आणि ती ताकद ओळखण्याची शक्ती आपल्याला स्वामी समर्थ महाराज आज देणार आहे. तुमच्या जीवनात तुम्हाला काहीतरी अपूर्ण आहे असं वाटत असेल, लोकांनी वेळोवेळी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं असेल, तरीही लक्षात ठेवा, अजूनही तुमची वेळ संपलेली नाही. कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी नवीन शक्यता घेऊन येणार आहे. उद्याचा दिवस आपल्यासाठी नवी प्रेरणा घेऊन येत आहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःला सावरण्याची तयारी असते. आणि सावरलेलं मन पुढच्या लढाईसाठी खऱ्या अर्थाने तयार होतं. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनामध्ये खूप कठीण प्रसंगातून तुम्ही जात असाल, अपेक्षेप्रमाणे काहीच घडत नसेल, परंतु चिंता करू नका. आजचा दिवस जरी तुमचा नसेल तरी उद्याचा येणारा दिवस मात्र तुमचा नक्कीच असेल. स्वामी भक्तांनो, फक्त मनापासून स्वामींच्या या संदेशावर लक्ष केंद्रित करा. हा संदेश ऐकताना मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ असा जप सुरू ठेवा आणि लक्ष मात्र या संदेशाकडे द्या. जरी तुम्हाला आज कुणी समजून घेतलं नसेल, तुमचं कुणी कौतुक केलं नसेल, तरी मात्र स्वतःशी प्रामाणिक राहिल्याचं समाधान तुमच्या मनाला मोठी ऊर्जा देऊन जाणार आहे. आपण जीवनामध्ये किती वेळा पडलो याला फारसा अर्थ नाही, पण प्रत्येक वेळी पडूनही उभं राहण्याची आपण तयारी ठेवली, हा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये दिव्य ऊर्जा निर्माण करतो. हळू चालणं म्हणजे मागं राहणं नाही, कधीकधी स्वतःला सावरत पुढे जाण्याचं हे चिन्ह असतं. आणि असा प्रवास शेवटी जास्त मजबूत बनतो. मनात शंका असल्या तरी पुढचं पाऊल टाकण्याआधी परमेश्वराचं नाव घ्या. मनातील सर्व शंका मिटून जातील आणि परमेश्वराच्या प्रत्येक नामामध्ये अशी दिव्य ऊर्जा आहे की आपलं प्रत्येक पाऊल सोनं निर्माण करेल. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये जरी तुम्ही प्रत्येक गोष्टीला कंटाळला असाल, परंतु अजूनही काळजी करू नका. तुमच्या मनाला ऊर्जा देणारा संदेश आज तुमच्यापर्यंत आला आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या आता सुटणार आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात लवकरच चांगली बातमी येणार आहे. हा संदेश तुमच्या कानांवर पडला, आता तुम्ही खूपच भाग्यवान ठरणार आहात. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या या संदेशाने तुमचं मन प्रसन्न होणार आहे. स्वामी समर्थांचं स्मरण मनात आलं की थकवा जरी शरीरात असला तरी मात्र मनाला एक नवीन दिशा मिळते. आणि जरी आपण थकलो असलो तरी पुन्हा एकदा उभं राहण्याची हिंमत आपल्या मनातून तयार होते. जेव्हा परिस्थिती आपल्या बाजूने नसते तेव्हा स्वामींचं नाव मनाला आठवण करून देतं की आजचा अंधार कायमचा नाही आणि थोडा संयम ठेवला
तर उजेड नक्कीच दिसतो. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे आयुष्य पूर्णत्वात जाणं. स्वामी भक्तांनो, कधी सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, पण स्वामींच्या स्मरणाने मनाला समजतं की मार्ग बंद नसतात, फक्त आपली दृष्टी थोडी धूसर झालेली असते. स्वामी भक्तांनो, स्वामींवर फक्त मनापासून विश्वास ठेवा. स्वामी तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, लगेचच स्वामींवर मनापासून प्रचंड विश्वास ठेवून कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य शक्य करतील स्वामी लगेच टाईप करा. स्वामी समर्थ भक्ताच्या मनात अशी ऊर्जा निर्माण करतात की अडचणी असूनही मन कोसळत नाही आणि प्रत्येक नवीन दिवसाला सामोरं जाण्याची तयारी होते. ज्या क्षणी मनात भीती वाढायला लागते, त्या क्षणी स्वामींचं नाव घेतलं की भीतीपेक्षा विश्वास मोठा असल्याची जाणीव होते. स्वामी समर्थांच्या कृपेने मनात सकारात्मकता येते, कारण स्वामी माणसाला पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात. कधी स्वतःबद्दल शंका येते, तेव्हा स्वामींचं स्मरण मनाला सांगतं की आज अपयश आलं तरी आपण अपयशी माणूस नाही, उद्या यश नक्कीच मिळेल. स्वामी समर्थांचं नाव हे मनासाठी आधार आहे, ऊर्जा आहे. आणि अशा क्षणी ते नाव घेतलं की आतून एक शांत पण मजबूत बळ उभं राहतं. जेव्हा आयुष्य थांबल्यासारखं वाटतं, तेव्हा स्वामींची आठवण मनाला सांगते की थांब, हा शेवट नाही, हा तर तुझ्या पुढच्या सुरुवातीचा भाग आहे. स्वामी समर्थ भक्ताला आठवण करून देतात की आपण जिंकलो की हरलो यापेक्षा आपण प्रयत्न सोडले नाहीत, हे जास्त महत्त्वाचं आहे. मनावरचा ताण जास्त झाला की स्वामींचं नाव श्वासासारखं काम करतं, हळूहळू स्थिर करतं आणि आतली घालमेल कमी करतं. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला की अपेक्षा कमी होतात आणि अपेक्षा कमी झाल्या की समाधान वाढायला लागतं. शेवटी मनात हेच ठसतं की स्वामी समर्थ फक्त संकटांच्या वेळी आठवायचे नसतात, ते रोजच्या जगण्यात ऊर्जा देणारा आधार असतात. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा सदैव भक्तांवर होत असते. भक्तांनी फक्त मनोमन संयम ठेवायचा असतो. स्वामी भक्तांनो, तुमचा आत्मविश्वास तुमच्या भक्तीने आणि तुमच्या श्रद्धेने वाढत असतो. स्वामींवर असलेली तुमची श्रद्धा ही तुम्हाला नेहमीच यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये आपल्याला भक्तांनी फक्त स्वामींचे दिव्य आशीर्वाद मिळाले तर तेच आपल्याला जीवनामध्ये सर्व काही देतील. स्वामी समर्थांचं नाव मनात ठेवलं की स्वतःवरचा विश्वास परत येतो, कारण स्वामींचं नाव आठवलं की मनाला कळतं आपण एकटे नाही आणि म्हणूनच आपण कमकुवतही नाही. जेव्हा सगळे आपल्याकडे शंका घेऊन पाहतात, तेव्हा स्वामींचं स्मरण आतून सांगतं की लोक काय म्हणतात यापेक्षा आपण काय करू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला की निर्णय घ्यायला भीती वाटत नाही, कारण मनात कुठेतरी खात्री असते की चूक झाली तरी आपण पुन्हा उभं राहू शकतो. कधी स्वतःच्या क्षमतेवर प्रश्न निर्माण होतात, पण स्वामींचं नाव घेतलं की मनात स्पष्टता येते आणि आपल्यात ताकद आहे याची आठवण होते. स्वामी समर्थांचं स्मरण माणसाला मोठं बनवतं आणि स्वतःकडे लहानपणे पाहणं थांबवायला नक्की शिकवतं. जेव्हा अपयशामुळे डोळे खाली जातात, तेव्हा स्वामींचं नाव मनाला सरळ उभं राहतं आणि पुढे पाहायला शिकवतं. स्वामी समर्थांचा विश्वास म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर मनाला स्थिर ठेवून पुढचं पाऊल टाकण्याचं धाडस आहे. काही क्षणी
आत्मविश्वास संपल्यासारखा वाटतो, पण स्वामींचं नाव मनात आलं की पुन्हा प्रयत्न करण्याची ऊर्जा तयार होते. स्वामी समर्थ भक्ताला स्वतःची किंमत कळू देतात आणि एकदा ती कळली की कोणाच्याही शब्दांनी मन डगमगत नाही. जेव्हा मन म्हणतं आपण करू शकत नाही, तेव्हा स्वामींचं स्मरण शांतपणे उत्तर देतं, आधीही कठीण गोष्टी पार केल्या आहेत, आता हे सुद्धा तू करू शकतोस. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवल्याने आपला आवाज स्पष्ट होतो, आत्मविश्वास इतका पक्का होतो की आपल्याला शब्दांची गरज पडत नाही. आयुष्यात पुढे जायचं असेल तर सगळ्यांना पटवण्याची गरज नसते आणि हे सत्य स्वामींचं स्मरण माणसाला हळूहळू समजावून सांगतं. स्वामी समर्थ भक्ताला स्वतःचा मार्ग चालायला शिकवतात, कारण आत्मविश्वास म्हणजे गर्दीचा भाग होणं नाही, तर स्वतःची दिशा ओळखणं आहे. स्वामींच्या स्मरणाने इतकं जाणवतं की आपल्या मनासाठी स्वामी महाराज म्हणजे एक शांतता आहे, एक आत्मविश्वास आहे आणि आपल्या जीवनाचं सुरक्षा कवच आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींची शक्ती ही आपल्या जीवनामध्ये नेहमीच असणार आहे. आपण फक्त स्वामींची रोज नित्यसेवा करायची आहे. स्वामी भक्तांनो, मनाला शांतता देण्याचं काम हे स्वामींच्या संदेशातून होत असतं. आपलं मन जर शांत असेल तर जीवनामध्ये अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ लागतात. कधीकधी रागात घेतलेला निर्णय हा आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठी चूक ठरतो, परंतु त्याउलट कधीकधी शांत मनाने घेतलेला निर्णय हा जीवनाचं सोनं करत असतो. म्हणून तुम्हाला रागामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. मन नेहमीच शांत ठेवायचं. जेव्हा जेव्हा तुमचं मन शांतता ठेवणारं नसेल, तेव्हा तेव्हा स्वामी तुमच्यापासून दूर जातील. परंतु ज्या जीवनात फक्त आणि फक्त शांतता पेरली गेली आहे, त्या जीवनामध्ये परमेश्वराचं अस्तित्व कोणीही मिटवू शकत नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही परमेश्वराच्या अत्यंत जवळ जायचं असेल, परमेश्वराच्या छत्रछायेखाली जगायचं जर असेल, तर तुम्हाला मनामध्ये शांतता ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण ज्याच्या मनात शांतता आहे तो शेवटी परमेश्वराच्या जिवलग आहे. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये एक गोष्टीचं तंतोतंत पालन मात्र नक्की करा. जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करा, मात्र जीवनात कधी कोणाचं वाईट करू नका. आपण आपलं जीवन आपल्या पद्धतीने जगा, परंतु आपलं जीवन जगत असताना जर तुमच्यामुळे कोणाचं वाईट होत असेल, तर जीवनात तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. जीवनात जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं वाईट कराल, तेव्हा तेव्हा ती गोष्ट तुमच्या मनामध्ये एक अशी गोष्ट तयार करेल की सतत तुम्ही त्या गोष्टींचा विचार करून तुमच्या झोपेचं सुद्धा तुम्हाला भान राहणार नाही. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये आपण जेव्हा दुसऱ्याचं वाईट करतो, तेव्हा आपली झोप उडत असते. आपण झोपू शकतच नाही. शांत मन आपण ठेवू शकत नाही. म्हणून कधीही दुसऱ्याचं वाईट करू नका. स्वामी भक्तांनो, जीवनात जर सुखी समाधानी राहायचं असेल तर खरोखर सत्याच्या मार्गाने चला. दुसऱ्याच्या जीवनाला हानी पोहोचेल असं कधीच वागू नका. कधी कोणाचा एक रुपयासुद्धा बुडवू नका. उशिरा का होईना, परंतु प्रत्येकाचे पैसे परत करा. स्वामी भक्तांनो, हीच सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये समाधान घेऊन येतील. माणसाने थोडे कमी पैसे कमवावे, मात्र ते समाधानाचे असावे. फक्त पैशामागे पळू नका, तर जीवनातील नातेसुद्धा जपा. जवळची व्यक्ती जर लांब गेली तर कितीही पैसे कमावले तरी त्याचा आनंद आपल्याला उपभोगता येत नाही. म्हणून जीवनामध्ये ज्या काही जवळच्या व्यक्ती आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहील असं जीवन तुम्ही जगा. स्वामी भक्तांनो, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये
जेव्हा आपण काहीतरी मदत म्हणून जातो तेव्हा ती लोकंसुद्धा आपल्याला नेहमी त्यांच्या आठवणीत ठेवतात. म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये मदत म्हणून जा, दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करा, त्याचं समाधान तुम्हाला आयुष्यभर पुरेल. हा संदेश तुमच्यासाठी लाख मोलाचा होता. हा संदेश तुमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्कीच करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.